हाय गाईस, चला आम्ही चाललो बांद्याला, मामाच्या गावाला. काजल, मी, मम्मी आणि दीप्ती मॅडम चाललोय आम्ही. हे आमच्या वड्या गावातील शेत आहे, हिरवंगार दिसतं, किती छान दिसतंय बघा. आता समोर तेवढ्याची नदी येणार बघा. इथे जरा पाणी पाऊस लागला की लगेच पाणी येतं नदीवर, तेव्हा भरलेले आहे आताच नदी. बघू शकता तुम्ही. आता आपण चाललो तावड्यामध्ये. हा तावडा गेट आहे. संडे असल्यामुळे तिथं तावड्याचं फुल मार्केट भरलेलं आहे बघा. इथे ट्रॅफिक पण आहे. छोटा रस्ता असल्यामुळे लगेच ट्रॅफिक होतं आणि गाड्या रस्त्यावरच लावतात जागा नसल्या कारणाने, त्यामुळे ते लगेच ट्रॅफिक होतं. हे बघा, येणं जाणारे 2 गाड्या एकत्र आल्या तर इथे पूर्ण फुल ट्रॅफिक होतं. आणि आम्ही जाऊन पुढे जरा थांबणार आहोत, गाडी पंक्चर झाली आहे त्याच्यामुळे. तिथे जाऊन पंक्चर करणार, त्यानंतर आम्ही मामाच्या घरी जाणार आहोत. इथे एवढा गेट आहे, हे बघा, फुल ट्रॅफिक झालेलं आहे. तिथे आम्ही आता पंक्चर करणार आहोत गाडी, ते पाहू शकता. हा बघा, ट्रॉली लावून गाडी वरती करतोय पंक्चर काढण्यासाठी. दोन्ही टायराची हवा गेली होती, फक्त बाजारातून हवा मारून आम्ही गाडी पंक्चर करण्यासाठी आलो. हे बघा, ट्रॉली लावून गाडी वरती घेत आहेत पंक्चर करण्यासाठी. बघू शकता गाडी कशी वरती घेत आहेत ते पंक्चर करण्यासाठी. आता गाडीचं पंक्चर काढून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय बांद्याला, मामाच्या गावी. हे बघा, काजल मॅडम, दीप्ती मॅडम आणि या सुनंदा मॅडम लपून बसल्या आहेत, बघू शकता. काजल मॅडम आहे ते बघा. सुनंदा मॅडम आता ते काहीतरी अप्पांच्या विषयावर काहीतरी बोलत होती. हे कोणापाल आहे, हे कोणापाल, ही शाळा आहे कोणापालची. पाहू शकतो मी, ते कोणापालची शाळा. इथे एक शॉप आहे, कोणापाल म्हटलं आहे. हॉस्पिटल इमर्जन्सीसाठी चांगले डॉक्टर आहेत, उपलब्ध सुविधा येतात. क्लिनिक आहे, लॅबोरेटरी, मेडिकल स्टोर इथेच आहे, ECG, एक्सरे. सकाळपासून आम्ही काही खाल्लं नसल्यामुळे आम्हाला जाम भूक लागली आहे. सो आम्ही पहिलं आता जेवणार आहोत काहीतरी हॉटेल चांगलं बघून, नंतर मामाच्या गावी जाणार आहोत. आता आम्ही पोचणार आहोत मळगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ पोचणार आहोत. तिथे कुठेतरी जवळ मळगावमध्ये या बांद्यामध्ये कुठेतरी चायनीज सेंटर आहे, कुठेतरी जेवणाचं बघू आणि जेवण घेऊ. वाटत नाही. हा मुंबई गोवा हायवे आहे. आता आम्ही बांद्यात पोचणार आहोत. आम्ही जेवणासाठी हॉटेल शोधतो आहे. ते राजपुरीत हॉटेल एक आहे, इथे मोठी हॉटेल आहेत, ते आम्ही बघतो आहे कुठे चांगलं जेवण भेटतं आहे का. पण आम्हाला इथे कुठे चांगलं असं स्पेस अशी कुठे बसायला जेवायला अशी कुठे दिसली नाही, त्यामुळे आम्ही कुठे थांबलो नाही अजून. पुढे जाऊन बघू, नाही तर डायरेक्ट मामाच्या घरी जाऊ. येताना मग आम्ही जेवून जाऊ. ते राजस्थानी देवांगी फॅमिली रेस्टॉरंट इथे एक आहे, दिसतं आहे, ते पाहू शकता. आणि हा 1 वे हायवे आहे मुंबई टू. मामाच्या गावी जाताना ब्रिज भेटतं, हे बघा, ब्रिज आहे मामाच्या. आता आम्ही लेफ्ट जाणार आहोत पुढे जाऊन. गेलं बांद्यात टाकामध्ये मामाचं. हे बघा मंदिर, हे छोटं एक मंदिर आहे, ते मेन जुनं मंदिर आहे. हे बघा, सिद्धलिंगदेव मंदिर म्हणून आहे. त्यानंतर आता हे साईडला बांधलं आहे, ते आता नवीन मंदिर बांधलं आहे, मोठं मंदिर बांधलं आहे, ते कानाथ मंदिर आहे. इतर वर्षी जत्रा होते, पाहू शकता. हे आमच्या मामाचं घर आहे इकडून. आणि कुठून जायचंय, कुठून जायचंय, चलो सब लोग जल्दी जल्दी. गाडी लावायला सुद्धा जागा नाहीये. खाली घेऊ, पाठी घेऊया. कोण नाही. मामाच्या गावी पोचलो.
हे बघा मामाचं गाव नाही मामाचं घर. सारखं गाव गाव काय हे पाहू शकता तुम्ही मामाचं घर. हे आहे काजल. माझ्या मामाचं घर नाही आहे, काजलच्या मामाचं घर आहे. हे बघा.